आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। शेतकऱ्याच्या शेतावर आता सरकारची नजर आणि डेटावर कुणाचा कब्जा? एआय ड्रोन उपग्रहाच्या नावाखाली शेतकऱ्यांची कुंडली डिजिटल होणार, चूक झाली तर जबाबदार कोण? महाराष्ट्र शासनाने पिकांचं निरीक्षण, उत्पादनाचा अंदाज आणि हवामान धोक्यांचे आकलन करण्यासाठी महाजेन्स ही डिजिटल यंत्रणा उभारण्याची योजना आखली। परंतु या तंत्रज्ञानामुळे नोंदी किंवा पिकांचा अंदाज चुकल्यास होणाऱ्या आर्थिक नुकसानाला कोण जबाबदार असणार असा असभ्य प्रश्न निर्माण झालाय। राज्यातील धरणांमध्ये 71% पाणीसाठा, मराठवाडा आणि विदर्भात पाण्याची चिंता मात्र कायम। जुलैच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे कोकण, पुणे आणि नाशिक विभागांमधील धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ होऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली, तर या उलट मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये अजून देखील अपेक्षित पाऊस न पडल्यामुळे पाणी टंचाई संकट कायम आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये 14 तासांमध्ये भूकंपाचे 4 धक्के, आदिवासी पट्टा पुन्हा हादरला। 2 ते 2.9 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेची नोंद। दिंडोरी, पेठ आणि सुरगाणा या तालुक्यांमधील 30 किलोमीटरच्या फॉल्ट लाईनमुळे जमिनीखाली साचलेला दाब सौम्य धक्क्यांच्या स्वरूपात बाहेर पडत आहे। ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून जमिनीमधील दाब पूर्णपणे कमी होऊन भूकंपाचा धोका टाळण्यासाठी सुमारे महिनाभराचा कालावधी लागू शकणार आहे। राज्यात वर्षभरापासून वेअर हाऊस योजना बंद, हजारो शेतकरी हवालदिल, नाबार्डकडून शेतकऱ्यांना सबसिडी मिळेना। ग्रामीण भागांमध्ये कृषी प्रक्रिया उद्योग आणि पुरवठा साखळीच्या विकासाला मोठा फटका। केंद्र सरकारकडून निधी न मिळाल्यामुळे नाबार्डचे कृषी गोदाम अनुदान पोर्टल गेल्या 1.5 वर्षांपासून पूर्णपणे ठप्प पडलंय। यामुळे स्वतःचं वेअर हाऊस उभारणारे अनेक शेतकरी आणि नवउद्योजक कर्जाच्या खाईत अडकले असून ग्रामीण कृषी प्रक्रियेला मोठ्या प्रमाणात फटका बसलाय। डिसेंबरपर्यंत 90% शेतकऱ्यांना दिवसावीज, शेतकऱ्यांसाठी फडणवीसांचा मोठा मास्टर प्लॅन। सौर कृषी वाहिनी योजनेच्या विस्तारामुळे राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना रात्रीच्या ऐवजी दिवसावीज उपलब्ध करून देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे। यासोबतच थकबाकीमुक्त मोफत वीज आणि बायोगॅस सीएनजी निर्मितीच्या माध्यमातून शेती क्षेत्राला आर्थिक स्थैर्य देण्याचा प्रयत्न केला जातोय। गुरुवारपासून विदर्भात तुफान बरसणार, हवामान विभागाचा इशारा, कमी दाबाचा पट्टा तयार। उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे विश्रांती घेतलेला मान्सून पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय होतोय। प्रामुख्याने पूर्व महाराष्ट्र आणि विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये मध्यमापासून अतिमुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली। लातूर जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक रक्कम देण्यात आली। जिल्हा बँकेस 122 कोटींची रक्कम प्राप्त। जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज देशमुख यांची माहिती। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत लातूर जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली। मात्र अजून देखील 20,000 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण न केल्यामुळे ते या लाभापासून वंचित राहिलेत। दूध विक्री दर वाढले पण खरेदीदाराला ब्रेकच। आजपासून दरवाढ, उपपदार्थांच्या किमतीतही 10% वाढ। इंधन, वाहतूक आणि चाऱ्याचा खर्च वाढल्यामुळे दुग्ध संघाने ग्राहकांसाठी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्री दरात वाढ केली, परंतु प्रत्यक्ष दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या खरेदी दरामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ न केल्यामुळे त्यांच्यामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते। माळशिरसमध्ये टंचाई, पावसाने ओढ दिली, ओढे आणि नाले कोरडे, पिके धोक्यात। पिलीव परिसरामध्ये दुष्काळाचा सावट, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर पडलाय। पावसाचे 2 महिने उलटून देखील पाऊस न पडल्यामुळे विहिरींची पाणी पातळी तळायला गेली असून खरीपांची पिके करपण्याच्या मार्गावर आहेत। कायमस्वरूपी टंचाई दूर करण्यासाठी निरा देवधर योजनेचं पाणी तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी करतायत। राज्यातील 13,000 गावे टीबी मुक्त, 41.9% गावांनी गाठला टीबी मुक्तीचा टप्पा। उर्वरित गावांकडे आता लक्ष। आरोग्य विभागाने राज्यातील सर्व गावांना क्षयरोग मुक्त करण्यासाठी तपासणी आणि उपचारांना वेग वाढवण्याचा संकल्प केलाय, तर या मोहिमेअंतर्गत संशयित रुग्णांचं वेळेत निदान करून त्यांच्यावर उपचार करण्यावर विशेष भर दिला जातोय। गोसेखुर्द प्रकल्पाचे 25 दरवाजे उघडले, गोंदियामध्ये धरणाचे दरवाजे बंद। वैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये घट होण्याची शक्यता। कलिसरा आणि पुजारी टोला या धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग पूर्णपणे थांबवण्यात आलाय। या उपाययोजनांमुळे कारदा पुलाजवळील नदीचा प्रभाव ओसरून पूर परिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत होणार आहे। मान्सूनचे ढग गायब होण्यास सुरुवात, पुन्हा उष्णता वाढण्याची शक्यता, एल निनोचा वाढता प्रभाव। उपग्रहाद्वारे मिळालेल्या नव्या छायाचित्रांनुसार देशातील बहुतांश भूप्रदेशावरील ढगांचं प्रमाण वेगाने कमी होत असल्याचं दिसून आलंय। सध्या मध्य महाराष्ट्रामध्ये असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे केवळ ठराविक भागातच पावसाची उपस्थिती नोंदवली जाते। मराठवाड्यामधील लघु मध्यम धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा, अर्धा पावसाळा संपला। धाराशिव बीडची परिस्थिती चिंताजनक। पावसाचं क्रमेण प्रमाण राहिल्यामुळे या भागातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या जलप्रकल्पांमधील पाणी पातळी खालवली। यामुळे आगामी काळामध्ये शेती आणि नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे।
श्रावणात भीमाशंकर मंदिर पूर्णपणे खुले राहणार. सकाळी 5 ते रात्री 9:30 पर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार. मंदिर परिसर आणि दर्शनाची सोय सुरळीत असल्यामुळे आगामी काळात गर्दी नियंत्रण आणि सुलभ राहणार आहे. तसेच भाविकांच्या प्रवासासाठी विशेष वाहतूक आणि प्रशासकीय समन्वयाचं नियोजन करण्यात आले. जायकवाडी 14% भरले. कडवा कालव्यांना पाणी कधी? कडवा, दारणा, गंगापूरमधून नदीमध्ये विसर्ग सुरू. कालवे मात्र कोरडेत. धरणांमधून मोठ्या प्रमाणात नदीपात्रामध्ये पाणी सोडलं जात असल्यामुळे नदीकाठच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होते. मात्र शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या कालव्यांमध्ये पाणी न सोडल्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गांमधून तीव्र नाराजी व्यक्त होताना पाहायला मिळते. पुणे जिल्ह्यात घरकुलांचे हप्ते रखडले. बांधकाम अर्धवट. आंबेगाव तालुक्यामध्ये 2519 घरकुले मंजूर. स्पर्श प्रणालीमध्ये विलंबामुळे लाभार्थ्यांच्या अडचणी वाढल्या. अनुदानाचे हप्ते वेळेवर खात्यात जमा न झाल्यामुळे आर्थिक टंचाई निर्माण होऊन अनेक गरिबांचं निवाऱ्याचं स्वप्न अपूर्ण राहिलंय. संबंधित कार्यालयांचे उंबरठे झिजवून देखील तांत्रिक कारणामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. चीनच्या डॉल्फिनने रोखला महाराष्ट्राचा पाऊस. 15 ऑगस्टपर्यंत फक्त घाटमाथ्यावर बरसणार. मराठवाडा, विदर्भामधील काही जिल्ह्यात पावसाची तोट. प्रशांत महासागरामधील हवामानाच्या यंत्रणेवर परिणाम. अफगाणिस्तानमधून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे राज्यातील बहुतांश भागात पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे बाष्पयुक्त वाऱ्यांची दिशा बदलल्यामुळे मान्सूनच्या प्रवाहात तात्पुरता अडथळा निर्माण झालाय. महायुती सरकारकडून 19,000 ज्येष्ठांना तीर्थदर्शनाचा लाभ. आगामी काळामध्ये वाराणसी, सोमनाथ, रामेश्वरम, द्वारका, केदारनाथ आणि बद्रीनाथची यात्रा प्रस्तावित. गेल्या 2 वर्षांमध्ये राज्यभरातील वृद्ध नागरिकांना उत्तर प्रदेश आणि बिहारमधील धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी मोफत प्रवास आणि इतर सुविधा पुरवण्यात येणार आहेत. वार्षिक मर्यादेपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या 60 वर्षांवरील व्यक्तींची निवड जिल्हा पातळीवर लॉटरीद्वारे करून या योजनेचा विस्तार केला जात आहे. द्राक्षाची कॅलिफोर्निया आरा 35-36 वाहन शेतकऱ्यांसाठी वरदान. नाशिक, सांगली, सोलापुरामध्ये होते लागवड. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील मोठ्या प्रमाणात मागणी. मुसळधार पावसात देखील तग धरणाऱ्या आणि अधिक काळ चांगल्या स्थितीमध्ये राहणाऱ्या या खास जातीच्या फळाला परदेशात मोठा भाव मिळतोय. शेतकरी एकत्र येऊन कंपन्यांच्या कराराद्वारे गुणवत्तापूर्व उत्पादन घेत असल्यामुळे त्यांना शेतीतून मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होतोय. फुलांचे भाव घसरले. उत्पादक शेतकरी संकटात. 10 किलोला अवघा 50 ते 60 रुपयांचा दर. उत्पादन खर्च देखील निघेना. प्लॅस्टिकच्या फुलांवर बंदीची मागणी. आंबेगाव तालुक्यामधील परिसरामध्ये बाजारामध्ये विक्रीचे मूल्य अत्यंत खाली आल्यामुळे बागायतदारांचा मजुरी आणि वाहतूक खर्च देखील वसूल होत नाहीये. त्यातच पावसाची विश्रांती आणि कृत्रिम वस्तूंच्या वाढत्या विक्रीमुळे त्रस्त झालेल्या काष्टकऱ्यांनी कृत्रिम पर्यायांवर प्रशासनाने रोख लावावी अशी विनंती केली. नुकसान जास्त, भरपाई कमी. नागपूर जिल्ह्यामध्ये 81,423 जणांनी काढला पीक विमा. कमी भरपाई, किचकट अटी आणि शर्तींमुळे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. कृषी नुकसानीच्या तुलनेत मिळणारी तोकडी रक्कम आणि अर्ज प्रक्रियेमधील कठीण नियमांमुळे नागपूर जिल्ह्यामधील बहुतांश काष्टकऱ्यांनी या योजनेकडे दुर्लक्ष केलंय. नैसर्गिक आपत्ती आणि आजारपणामुळे पिकांचं नुकसान होऊन देखील कंपन्यांच्या धोरणांमुळे अन्नदात्याला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसतोय. यवतमाळ जिल्ह्यामध्ये रेशनच्या ई-केवायसीला लागला ब्रेक. 4 लाख लाभार्थी अजूनही दूरच. 16,78,158 जणांची प्रक्रिया पूर्ण. कामाच्या निमित्ताने स्थलांतर किंवा इतर कारणांमुळे जिल्ह्यातील अनेक नागरिकांचं प्रमाणीकरण अजून देखील शिल्लक राहिल्याचं समोर आलंय. भविष्यातील धान्याचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी पुरवठा विभागाकडून दुकानांच्या पातळीवर विशेष मोहीम राबवून प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.